रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 33 हा पाहणार आहोत. पंढरी सोडूनी जाती वाराणसी, काय सुख त्यासी आहे तेथे. तया पंचक्रोशी म्हणिती मरावे, मरोनिया भावे जीवन मुक्त. नको गा विठोबा मज धाडू काशी, सांगेन तुझपाशी ऐकाता. मरची मन वेरण स्तंभी घालोनिया गाळी पाप पुण्य. जाओनिया तेथे प्रहर 2 राती, सत्य मिथ्या श्रोते श्रवण करा. आई आई बाबा म्हणती काय करू, ऐसे दुःख थोरू आहे तेथे. सूक्ष्मदंड घाना जैसा भरी माळी, तैसा तो कवळी काळनाथ. लिंग देहादिक करीती कंदन, तेथील यातना नको देवा. न जाय तो जीव एकसरी हरी, रडती नाना परी नाना दुखे. अमराधिक थोर थोर भांबावले, भुलोनिया गेले मुक्तीसाठी. ती ही मुक्ती माझी खेळे पंढरीसी, लागता पायासी संताचिया. ऐसे पंढरी पाही ती शिकरी, आणि भीमा तिरी मोक्षाला. सखा पुंडलिक लागताची पाया, मुक्त म्हणे वाया गेले मी की. घर रे गवी मुक्त होय दासी, मोक्ष तो पाठीसी धाव घाली. मोक्ष सुखासाठी मुक्ती लोळे, बी नेघे कोणी कदा काळी. मोक्ष मुक्ती जिनी हानीतल्या पायी, आमुची ती काय धरती सोयी. समर्थाचे घरी शिक्षा नाना परी, मागल्या पदरी घाली ताती. अंबोल्या सोडोनी कोण मागे भीक, सारांजाचे सुख तुझे. जनी म्हणे तुझ रुक्माईची आण, जरी मज शन विसंबली. पंढरीसे सोडीनी जाती वाराणसी, काय सुख त्यासी आहे तेथे. संत जनाबाई म्हणतात, जे लोक पंढरी सोडून कशाला जातात, त्यांना तिथे असे कोणते विशेष सुख मिळणार आहे. त्यांच्या मते विठ्ठलाचे पवित्र स्थान असलेली पंढरीच ही सर्वश्रेष्ठ आहे. तया पंचक्रोशी म्हणिती मरावे, मरोनिया भावे जीवन मुक्त. काशीच्या पंचक्रोशी क्षेत्रात मरण आले तरी मोक्ष मिळतो, आणि अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून अनेक जण तेथे जाऊन मुक्तीची अपेक्षा करतात. नको गा विठोबा मज धाडू काशी, सांगेन तुझपाशी ऐकाता. जनाबाई विठ्ठलाला प्रेमाने सांगतात, मला काशीला पाठवू नकोस, मी तुला त्यामागे कारण सांगते ते नीट ऐक. मरचिया मंद वेरण स्तंभी घालोनिया गाळी पाप पुण्य. मृत्यूच्या वेळी जीवाला अनेक प्रकारच्या परीक्षा व कष्ट सहन करावे लागतात. पाप पुण्याचा हिशोब मांडला जातो. त्या प्रक्रियेत जीवाला यात भोगाव्या लागतात. जाऊन या तेथे प्रहर 2 राती, सत्य मिथ्या श्रोते श्रवण करा. येथे गेल्यावर लोक विविध गोष्टी सांगतात. काही सत्य असतात तर काही असत्य. मुक्तीच्या आशेने आलेले लोक अनेक कथा आणि समजुती ऐकत राहतात. आई 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 बाबा म्हणती काय करू, ऐसे दुःख थोरू आहे तेथे. मरण समयी जीवाला इतके दुःख होते की तो आई ग बाबा असे आक्रोश करतो. हे दुःख अत्यंत मोठे असते. सूक्ष्मदंड घाना जैसा भरी माळी, तैसा तो कवळी काळनाथ. ऊस जसा घाण्यातून टाकून पिवळा जातो, तसा मृत्यूच्या वेळी काळ जीवाला आपल्या ताब्यात घेतो. ही उपमा जीवाच्या असहाय्य अवस्थेचे वर्णन करते. लिंग देहादी करीती कंदन, तेथील यातना नको देवा. मृत्यूनंतर सूक्ष्म देहाची संबंधित अनेक वेदना आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. जनाबाई म्हणतात, देवा अशा यातना मला नकोत. न जाय तो जीव एकसरी हरी, रडती नाना परी नाना दुःखे. जीव सहजपणे शरीर सोडत नाही. विविध दुःखांनी त्रस्त होऊन तो रडतो, तडफडतो आणि अनेक प्रकारच्या वेदना अनुभवतो. अमराधिक थोर थोर भांबावले, भुलोनिया गेले मुक्तीसाठी. मोठमोठे देव ऋषी आणि विद्वान सुद्धा मुक्तीच्याच मोहात पडले. मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात ते अनेक मार्गांनी भटकले.
ती ही मुक्ती माझी खेळे पंढरीसी, लागता पायासी संताची या. जनाबाई म्हणतात, ज्या मुक्तीसाठी लोक धडपड करतात ती मुक्ती तर पंढरपुरात संताच्या चरणाशीच खेळत असते. संत संगतीत मुक्त सहज उपलब्ध आहे. एसिया पंढरी पाहती शिखरी आणि भीमा तीरी मोक्ष आला. पंढरीचे शिखर दिसताच आणि भीमा नदीच्या तीरावर पोहोचताच मोक्ष स्वतः येऊन उभा राहतो. पंढरीचे महात्म्य येथे वर्णिले आहे. सखा पुंडलिका लागती या पाया, मुक्त म्हणे वाया गेली मी. भक्त पुंडलिक यांच्या चरणी पोहोचल्यावर मुक्ती म्हणते माझी गरज उरली नाही, कारण भक्तीचा मार्ग मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. घर रिगवणी मुक्त होय दासी, मोक्ष तो पाठीसी धाव घाली. भक्ताच्या घरी मुक्ती दासी सारखी सेवा करते आणि मोक्ष त्याच्या मागे धावत असतो. याचा अर्थ असाच, भक्ताला मोक्ष मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. मोक्ष सुखासाठी मुक्ती लोळे, बी नेगे कोणी कदा काळी. मुक्ती आणि मोक्ष भक्ताची कृपा मिळावी म्हणून जणू त्याच्या पायाशी लोळण घेतात. पण खरे भक्त त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना फक्त विठ्ठलाचे प्रेम हवे असते. मोक्ष मुक्ती जिनी हानीतल्या पायी, आमुची ती काय धरिती सोयी. ज्या संतांनी मोक्ष आणि मुक्ती यांनाही तुच्छ मानले त्याच्यासाठी या गोष्टीचे काहीच महत्त्व नाही. भक्तीसमोर मोक्षाचे आकर्षणी फिके पडते. समर्थाचे घरी भिक्षा नाना परी, मागितल्या पदरी घाली ताती. समर्थ, श्रीमंत आणि उदार व्यक्तीच्या घरी अनेक प्रकारच्या वस्तू सहज मिळतात. मागितलेली गोष्ट भरभरून मिळते. अंबोल्या सौंडोनी कोण मागे भीक, सौरांजाचे सुख तुझे. ज्याच्याकडे राजासारखे वैभव आहे तो साधी भीक काम मागेल. त्याचप्रमाणे विठ्ठलाचे प्रेम आणि कृपा मिळाल्यावर मोक्षाची इच्छा करणे म्हणजे मोठा खजिना सोडून शिल्लक वस्तूकडे मागण्यासारखे आहे. जनी म्हणे तुझ रुखमाईची आन, जरी मज शन विसंबली. शेवटी जनाबाई प्रेमाने विठ्ठलाला म्हणतात, तुला रुखमाईची शपथ आहे, मला एका क्षणासाठीही विसरू नकोस. त्यांना मोक्ष नको, काशी नको, फक्त विठ्ठलाचे अखंड स्मरण आणि सहवास हवा आहे. या अभंगात जनाबाई काशीच्या महात्म्याला नाकारत नाहीत, परंतु त्या सांगतात की भक्ती, संत संग आणि विठ्ठल प्रेम हे मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे. लोक काशीमध्ये मरण आल्याने मुक्ती मिळेल अशी आशा करतात, पण जनाबाईच्या मते पंढरपुरात संताच्या चरणाशी राहिल्यास मुक्ती स्वतः येऊन उभी राहते. खरा भक्त मोक्षाची अपेक्षा करत नाही, त्याला फक्त विठ्ठलाचे दर्शन, नामस्मरण आणि प्रेम हवे असते. म्हणून त्या विठ्ठलाला विनवतात की मला काशीला पाठवू नको, तुझ्या पंढरीत आणि तुझ्या भक्ताच्या संगतीतच ठेव. रामकृष्ण हरी.